हॅलो वॉरियर्स, उद्या तुमची परीक्षा आहे आणि उद्याचे जे 60 मिनिट असतील हे ठरवणार आहेत की तिथून पुढे तुमचं आयुष्य कसं असणार आहे. तुम्ही परत त्याच प्रवासामध्ये आणखी अडकून पडणार आहात की याच्यातून बाहेर पडून एक चांगलं आयुष्य स्वतःच्या फॅमिलीला देऊ शकण्यासाठी एक किमान वरची पायरी जी आहे ती गाठणार आहात. ठीक आहे. आणि मग जर समजा हे 60 मिनिट अख्खं आपलं आयुष्य बदलवण्यासाठी इम्पॉर्टंट असतील तर अर्थातच आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मागच्या वर्षांचं अभ्यासाचं महिन्यांचं दिवसांचं जसं नियोजन केलंय तसं या 60 मिनिटांचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण अभ्यास करून सगळेच आलेले असतात, पण पुढच्या लिस्टमध्ये तेच दिसतील ज्यांना या 60 मिनिटांचं नियोजन करता आलं. म्हणून आज आपण या 60 मिनिटांचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल बोलणार आहोत. पण त्यापूर्वी उद्याच्या परीक्षेला जाताना सोबत काय काय ठेवायचं. बरेच विद्यार्थी याच्याबद्दल कन्फ्यूज असतात, बरेच विद्यार्थी अजूनही मेसेज करून विचारतात, म्हणून फक्त सांगते. तसं तर तुमच्या हॉल तिकीटवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली असतात, तर तुम्ही रीड करायला पाहिजे. त्या रीड केल्या तर तुम्हाला समजेल की सोबत काय असायला पाहिजे. बट मोस्ट इम्पॉर्टंट ज्या गोष्टी कंपल्सरी तुमच्यासोबत असायला पाहिजेत जर तुम्हाला उद्याची एक्झाम द्यायला पाहिजे, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉल पॉइंट पेन. तुमच्याकडे जो पेन असेल तो तुमच्याकडे जेल पेन नकोय किंवा शाई पेन किंवा निबचा जो पेन असतो अशा प्रकारचा नकोय. साधा जो बॉल पॉइंट पेन असतो ब्लॅक कलरचाच अलाउड आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हॉल तिकीट पाहिजे तुमचं. हॉल तिकीटची प्रिंटआउट कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही चालतात, असं काही नाहीये की कलरच प्रिंटआउट लागेल. ठीक आहे. आणि याच्यासोबत हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तुमचं ओरिजिनल आयडी कार्ड. मग त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असू शकतं, पॅन कार्ड असू शकतं, पासपोर्ट असू शकतो, मतदान ओळखपत्र असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं. जे आयोगाने दिलेलं आहे ना तुमच्या हॉल तिकीटवरती ते एकदा रीड करा. त्याच्यापैकी कुठलंही एक ओरिजिनल आयडी कार्ड आणि त्याची झेरॉक्स जी आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. काही मुलींनी हा प्रश्न विचारला की मॅम लग्नानंतर नाव बदललेलं आहे, मग आता कुठलं आयडी कार्ड सोबत ठेवू. तुमच्या हॉल तिकीटवरती जे तुमचं नाव आहे ना त्या नावाचाच आयडी प्रूफ तुम्हाला तिथे सबमिट करावा लागतो. त्यामुळे त्या नावाचा आयडी प्रूफ जो आहे तो सोबत ठेवा. याच्या व्यतिरिक्त काय सोबत ठेवू शकता, पाण्याची बॉटल आणि त्याच्यासोबत एक तुमचा अॅनालॉग वॉच, म्हणजे जे साधंवालं घड्याळ असतं काट्यांचं ते वालं. डिजिटल स्मार्ट वॉच जे आहे ते चालत नाही, या गोष्टीची काळजी घ्या. आता तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आहेत, जसं कोणाशी वाद घालू नका, कोणाशी स्टडी रिलेटेड खूप सगळे डिस्कशन करत बसू नका, दुसऱ्याचं ज्ञान ऐकून स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेऊ नका. कारण खूप स्टुडंट्सच्या बाबतीत हे होतं. माझा एक स्टुडंट लास्ट इयर खूप छान तयारी, सगळा अभ्यास आहे, फुल कॉन्फिडंट आहे, पण तिथे गेल्यानंतर तिथल्या पर्यवेक्षकांनी दुसऱ्या स्टुडंट सोबत थोडंसं मिसबिहेव केलं, ज्याच्यामुळे ती मुलगी फार डिस्टर्ब झाली. आणि म्हणून मग आमच्या स्टुडंटने परत तिची हेल्प करायची म्हणून त्या पर्यवेक्षकांसोबत थोडंसं वाद घातला आणि परिणाम हा झाला की एक्झाम मध्ये त्या 60 मिनिटांमध्ये जे क्वेश्चन्स बरोबर यायला पाहिजे होते ते पण चुकून आले. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहा. स्वतःला जेवढे शांत ठेवाल तेवढे तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतील. त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट, ती म्हणजे आता एक्झॅक्टली जे आपल्याकडे 60 मिनिट आहेत या 60 मिनिटांना कसं मॅनेज करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वालिफाय होणाऱ्यांमध्ये ते स्टुडंट दिसतात ज्यांना 100% बरोबर येणारे जे प्रश्न आहेत किंवा ज्याला आपण इझी कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते चुकवत नाहीत. आणि ज्यांचा रिझल्ट गेलेला असतो त्यांच्यामध्ये कॉमनली सगळ्यांकडे तुम्ही एक वाक्य जे आहे ते ऐकत असाल एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर, ते म्हणजे माझ्या सिली मिस्टेक्स खूप झाल्या. हे सिली मिस्टेक हे जे एक फॅन्सी नाव आपल्याला पाहायला मिळतं ते बाकी काही नसून फक्त आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड नसणं. दुसरी गोष्ट खूप गडबड करणं, एकतर अतिविश्वासाने पेपर सोडवणं किंवा अतिघाईने पेपर सोडवणं, किंवा तिथे असताना दुसरा विचार डोक्यामध्ये येणं आणि त्याच्यामुळे स्वतःला शांत ठेवता न येणं, भीती वाटणं, ही सगळी कारणं असतात ज्याच्यामुळे सिली मिस्टेक्स होतात. तर हे काहीही करायचं नाहीये. मग करायचं काय, तुम्ही तुमच्या टाइमला 3 स्लॉट्समध्ये डिवाइड करू शकता. आता हे एक्झॅक्टली असं मी घड्याळाच्या काट्यावरतीच करेन असं नाही, पण इन जनरल तुम्ही आतापर्यंत पेपर सोडवलेले आहेत, तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चांगला येतो, कुठली मेथड तुम्हाला सूट होते, कुठली मेथड आहे ज्याने पेपर सोडवल्यानंतर तुमचे जास्त चुकतात. पण याच्यामध्ये एका गोष्टीची काळजी घ्या, पहिले 30 मिनिट्स जे आहेत की नाही, या 30 मिनिटसाठी एक रूल जो आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे, दॅट इज 100% अक्युरसी. ठीक आहे. कारण पहिल्या 30 मिनिटांमध्ये असेच प्रश्न तुम्ही सोडवणार आहात ज्या प्रश्नांची तुम्हाला 100% उत्तरं माहिती आहेत, किंवा ज्या प्रश्नांना आपण
सोपे प्रश्न म्हणून कन्सिडर करू शकतो. म्हणजे इथे असे प्रश्न येतील जो सिलेबस तुम्ही छान पद्धतीने स्टडी केलेला आहे, म्हणजे ज्याचा तुमचा अभ्यास झालेला आहे, प्लस ज्या सिलेबसची तुम्ही रिव्हिजन केलेली आहे, प्लस काही असे टॉपिक असतील जिथे तुम्हाला स्पेसिफिक अभ्यासाची गरज नाहीये, जस्ट तुमचं लॉजिक किंवा आतापर्यंतचं जे तुमचं सामान्य ज्ञान आहे, ज्याला तुम्ही कॉमन सेन्स सुद्धा म्हणू शकता, तर या तुमच्या सामान्य ज्ञानावरती बेस असणारे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या पहिल्या 30 मिनिटांमध्ये सोडवून घ्यायचे. लक्षात ठेवा, हे 30 मिनिटच ठरवणार आहेत तुम्ही रिझल्टमध्ये येणार की नाही. कारण या 30 मिनिटांमध्ये किंवा हे जे प्रश्न मी आता इथे मेन्शन केले त्याच्यामध्ये ज्यांच्या जास्त चुका होतील ते या स्पर्धेतून बाद आहेत. त्याच्यामुळे या पहिल्या 30 मिनिटांमध्ये जेवढे पण प्रश्न सोडवाल, मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे इथेच होतील. जेवढे पण प्रश्न सोडवाल तिथे तुमची 100% अॅक्युरसी असली पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची. पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत जे प्रश्न माझ्या आवाक्यातले आहेत ते सगळे तुमच्या सॉल्व्ह झाले पाहिजेत 25 ते 30 मिनिटांमध्ये, आणि ते होतात जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल, अभ्यास केलेला असेल तर. आता त्याच्यानंतर पुढचे 20 मिनिट जे आहेत हे थोडेसे, म्हणजे हे 30 प्रश्न तर ऑब्विसली ठरवणार आहेत की तुम्ही रिझल्टच्या किती जवळ आहात. हे 20 मिनिट जे आहेत हे तुम्हाला लिस्टमध्ये, कट ऑफ मध्ये येण्यासाठी हेल्प करतील. ते म्हणजे काही प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला 50-50% वाटत असतं की 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असतं, किंवा मॅथ्स रिझनिंगचे काही क्वेश्चन्स असे असतात जे सोडवण्यासाठी तुम्हाला थोडंफार आकडेमोड किंवा थोडे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते करावे लागतात. ठीक आहे, तर असे प्रश्न जे असतील, किंवा मल्टीलाइनर क्वेश्चन आहेत, मे बी तो टॉपिक मी अभ्यासलेला आहे पण 3-4 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातली 2 विधानं मला माहिती आहेत, 2 विधानांमध्ये माझा थोडासा गोंधळ उडतोय, अगदीच माहिती नाही तसं नाही, पण माझा गोंधळ उडतोय. तर इथे मॅक्झिमम एलिमिनेशन मेथड जी आहे, या एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. सायन्समध्ये जोडायला लावायचे आलेले प्रश्न, इकॉनॉमिक्समध्ये जोडायला लावायचे आलेले प्रश्न एलिमिनेशन मेथडनी इझिली तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आणि एक रूल जो मी यापूर्वी पण सांगितलाय, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो अप्लाय केलेला असेल, नसेल केला तर एक गोष्ट सांगते, ज्या वेळेला अगदी अननोन क्वेश्चन दिसेल की नाही, म्हणजे ज्याच्याबद्दल मला माहिती नाहीये काहीच, किंवा मला तो प्रश्न वाचल्या असं वाटतंय की हा आउट ऑफ द बॉक्स आहे, ठीक आहे, असे काही क्वेश्चन्स असतात की जे आपल्याला वाटतं की हे सिलेबस मध्ये नाहीये, किंवा जे मी इम्पॉर्टंट टॉपिक समजून आतापर्यंत अभ्यासलेले आहेत त्या टॉपिक मध्ये नाहीये, असे जे पण प्रश्न तुम्हाला वाटतात ते प्रश्न वाचताना थोडीशी काळजी घ्यायची. प्रश्न वाचल्या घाबरून जायचं नाही, तो प्रश्न नेमका काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काल परवा मी आता ना 2024-25 चे पेपर डिस्कस करत होते प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज मधल्या स्टुडंट सोबत, तर त्यांच्यासोबत पण मी हीच गोष्ट डिस्कस केली की इकॉनॉमिक्स मध्ये जे 15 प्रश्न आले, 3 ते 4 प्रश्न हे तुमच्या सामान्य ज्ञानवरती, तुमच्या कॉमन सेन्स वरती सुटणारे प्रश्न असतात, पण आपण ते प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे त्या टॉपिक मधले नाहीयेत ज्यांना मी इम्पॉर्टंट समजून आतापर्यंत अभ्यासलेले. म्हणजे ते प्रश्न तुम्हाला वाटतानाच आउट ऑफ द बॉक्स वाटतात, ते प्रश्न वाटतानाच तुम्हाला काहीतरी नवीन विचारले असे वाटतात, पण ते ऍक्च्युली तसे नसतात. ते फक्त थोडे काळजीपूर्वक वाचायचे प्रश्न असतात, आणि मग तुम्हाला कळतं की याच्यातला कुठला ऑप्शन आहे की जो नाहीये. म्हणजे जे मी म्हटलं की इथे मॅक्झिमम एलिमिनेशन मेथडचा वापर करा, जरी तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसेल तरी त्याचं उत्तर काही नाहीये हे तुम्हाला 3 पर्याय वाचल्यानंतर लक्षात येतं की हे 3 त्याचं उत्तर नाहीये, आणि मग उरलेला पर्याय तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, सो या गोष्टी तुम्हाला करायच्यात. उरलेल्या 20 मिनिट्स मध्ये इथे थोडे कन्फ्युजन असणारे, मॅथ्स रिझनिंगचे थोडं कॅल्क्युलेशन लागणारे हे प्रश्न घ्यायचे, अँड ते लास्ट 10 मिनिट्स जे असतील हे ठरवणार आहेत अगेन की तुम्ही कट ऑफच्या अगदीच दूर जाणार आहात की कट ऑफ मार्क आणण्यासाठी तुम्ही थोडीफार काहीतरी जे आतापर्यंत मेहनत घेतली आहे ना या 50 मिनिटांमध्ये ती सफल होणार की नाही, कारण हे फार इम्पॉर्टंट असतात. या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हडबड होण्याचं प्रमाण जास्त असतं, आणि त्यातही शेवटचे 2 ते 5 मिनिट, मी बोलेन पुढच्या स्लाइडमध्ये त्याच्याबद्दल. इथे काय करायचं, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये इथे रिव्ह्यू आणि जे तुमचे कठीण प्रश्न आहेत, ज्याला म्हणजे तुम्ही डिफिकल्ट लेवलमध्ये टाकाल एक्झाम झाल्यानंतर पण, जेव्हा आपण डिस्कस करत असतो पेपर त्यावेळेला, तर तो जो कठीणवाला पार्ट असतो ना तो इथे घ्यायचा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. रिव्ह्यू याच्यासाठी की जे काही मी पहिल्या 30 मिनिटांमध्ये सोडवले त्याचा तर काही विषय नाही, कारण ते माझ्या 100% बरोबर येणार आहे. हे 20 मिनिट्स मध्ये सोडवताना जे मी स्किप केलेले आहेत, उरलेले प्रश्न सोडवताना जे मी स्किप केलेले आहेत की
हे कदाचित मला माहिती नाही, किंवा हे मी नंतर थोडं मला जास्त वेळ देण्याची गरज आहे, असे सगळे प्रश्न जे आहेत हे या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये घ्यायचे. बट इथे खूप केअरफुल राहायचं. का? कारण याच्यामध्ये या 10 मिनिटांमध्ये जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं कदाचित तुम्हाला माहिती नाहीयेत, जिथे कदाचित तुम्ही तुमचं जे काही आतापर्यंतचं पेपर सोडवताना वापरलेलं लॉजिक आहे ते यूज कराल, किंवा तुमचं जे गेसवर्क आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही यूज करणार असाल. त्यामुळे इथे खूप केअरफुल राहायचं. निगेटिव्ह मध्ये माझे मार्क्स नाही गेले पाहिजे याची काळजी घ्यायची. अदरवाईज बऱ्याच मुलांचं असं होतं की इथे एवढा छान परफॉर्मन्स केलेला असतो, बरोबर 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 असतं, आणि इथे अचानक 20-25 प्रश्न चुकतात या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सोडवलेले. आणि मग हाही प्रश्न, शेवटच्या 10 मिनिटात मी एवढे 20 प्रश्न सोडवले, 25 प्रश्न सोडवले, होतात सोडवून. कारण त्या 10-15 मिनिटांमध्ये काही कळत नसतं, पेपर संपत आलेला असतो, आपल्याला फक्त आपले गोल जे आहेत ते भरायचं पडलेलं असतं. ही आपली एक्झॅक्ट कंडिशन असते एक्झाम हॉलमध्ये असताना. आता मोस्ट डेंजरस टाइम असतो तो म्हणजे शेवटचे 2 to 5 मिनिट्स. कारण जशी लास्ट 5 मिनिट्स राहिले तशी बेल पडते, हृदयाचे ठोके घड्याळाच्या टिकटिकपेक्षा फार जास्त वेगाने पळायला लागतात. आणि मग या 5 मिनिटांमध्ये माझं कन्फ्युजन फार वाढतं की मी जे प्रश्न पहिल्या 50 मिनिटांमध्ये सोडून दिलेत 55 मिनिटांमध्ये, हे मी आत्ता सॉल्व्ह करू की हे मी आत्ता स्किप करू. ब्रेनचा 90% भाग ओरडून ओरडून सांगतो अरे सॉल्व्ह कर, काही होत नाही, सोडवायला पाहिजे, अटेम्प्ट कमी आहे, मेरिट हाय जाते, अटेम्प्ट जर नाही वाढला तर लिस्ट मधून बाहेर पडशील. आणि या 5 मिनिटांमध्ये जर स्वतःला नाही कंट्रोल करता आला तर आम्ही फक्त काय करतो, मग अशीही मुलं आहेत अक्कड बक्कड बंबे बो करून ऑप्शनची उत्तरं देतात. आहेत असे नमुने पण आहेत. हे अजिबात करायचं नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये, 2 ते 5 मिनिटांमध्ये इतकी काळजी घ्यायची. अटेम्प्ट किती आहे, अटेम्प्ट किती करायला पाहिजे, हा एक फार मोठा प्रश्न आहे. अगेन 2024चा पेपर झाला, मेरिट खूप हाय गेलं. 2025ला सगळ्यांनी म्हटलं की तसंच मेरिट जाणार आहे, अटेम्प्ट हाय ठेवा. 2025ला मेरिट कमी आलंय, पण पेपर झाल्यानंतर जे प्रेडिक्शन्स आले मार्केटमध्ये तिथे ओरडून ओरडून मुलांना सांगितलं की मेरिट गेल्या वर्षीसारखं हाय जाणार आहे. कितीतरी मुलांनी मेन्सचा अभ्यास केला नाही, त्यांचं नुकसान झालं मेन्सला. या गोष्टीची थोडी काळजी घ्या. पेपरला तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसाल, तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल, त्याच्यानंतर तुमचा अटेम्प्ट ठरणार आहे. डोक्यात असा आकडा फिक्स करून जाऊ नका की मी एवढे प्रश्न सोडवेन, मी तेवढे प्रश्न सोडवेन. कारण ज्यावेळेला तुम्ही एवढे प्रश्न सोडवायचं असं टार्गेट ठेवता आणि जर क्वेश्चन पेपर हार्ड लेवलचा आला तर तिथे मग तुम्हाला असं वाटायला लागतं की मला पेपर अवघड जातोय का, माझं काहीच होणार नाही. म्हणजे मी मोस्ट कॉमनली एक गोष्ट जी नोटीस केली ते सांगते की समजा तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर आला, पहिले 10 ते 12 प्रश्न जे आहेत हे जर प्रश्न तुम्हाला, म्हणजे जो पण सब्जेक्ट येईल, जनरली हिस्ट्रीचे क्वेश्चन सुरुवातीला येतात, समजा पहिले 10 ते 12 प्रश्न हे जर थोडे अवघड लेवलचे असतील किंवा अगदी मॉडरेट लेवलचे जरी असतील, तर आपला ब्रेन आपल्याला पहिल्या 10 प्रश्नांमध्ये सांगतो गेली ही पण कंबाईंड गेली, ही एक्झाम गेली, मला 2027 ची तयारी करायची. अँड देन तिथून पुढे आपण फक्त ढगात गोळा मारायला लागतो, ज्यांची उत्तरे येत आहेत ते पण आपण सिरियसली पाहत नाही. एक गोष्ट स्वतःला सांगा की पहिले 10 प्रश्न जरी गेले, एक गोष्ट स्वतःला सांगा की पहिले 10 प्रश्न जरी गेले तरी पुढचे जे 90 प्रश्न आहेत हे 90 प्रश्न इनफ आहेत मला रिझल्ट मध्ये आणण्यासाठी. 90चं मेरिट लागत नाही, 90चा कट ऑफ लागत नाही, आतापर्यंत तरी लागलेला नाही. म्हणजे हे 90 प्रश्न आहेत जे मी प्रॉपरली अटेम्प्ट केले तर माझा रिझल्ट येण्याचे चान्सेस अजूनही आहेत. हे फक्त स्वतःला क्लिअरली सांगा. आणि जेव्हा हे तुम्ही स्वतःला सांगाल, जेव्हा त्या पद्धतीने तयारी कराल, रिझल्ट येईल. आता याच्याही पेक्षा महत्वाचा पार्ट येतो, जे काही लाख स्टुडंट जे आहेत जे एक्झाम देणार आहेत, पास होणारे आणि नापास होणारे यांच्यात काय फरक असतो, त्या एका तासामध्ये हे नेमकं काय वेगळं करतात, काय वेगळा फरक असतो या एका तासामध्ये त्यांच्यामध्ये. जो विद्यार्थी पास होतो, ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येतो, आणि हे मी स्वतःवरून सांगते की मी केव्हा केव्हा कंबाईनची पूर्वपरीक्षा पास झालीये, कुठल्या मेंटॅलिटीने पेपर दिल्यानंतर पास झाली आणि कुठल्या मेंटॅलिटीमध्ये मी बसल्यानंतर फेल झाली, हे मी सांगते. ठीक आहे. जर तुम्ही या शेवटच्या एका तासामध्ये, ठीक आहे, खूप अभ्यास करून आलाय, आत्मविश्वास तुमच्याकडे भरपूर आहे, पण जर तुमचं डोकं शांत नसेल
म्हणजे खूप आत्मविश्वासाने गेलाय पेपरला की माझा अभ्यास झालाय, माझी रिव्हिजन झाली, सगळं झालंय, पण माझं डोकं जर शांत नसेल, 100% माझ्या सिली मिस्टेक्स होणार आहेत. 100% मला पेपरला बसल्यानंतर जेव्हा हा फील येतोय की अरे माझा अभ्यास झालाय, माझी रिव्हिजन झाली, पेपर मला सोपा वाटतोय, पण तरी सुद्धा जर डोक्यामध्ये आणखी हजारो विचार सुरू असतील, तर 100% तुम्ही चुका करून येणार आहे, ज्या तुम्हाला त्या 60 मिनिटांमध्ये समजणार नाहीयेत. बट ज्या वेळेला तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर पडाल, त्या पॉइंटला तुम्हाला रिअलाइज व्हायला लागणार की आपण एवढ्या चुका करून आलेलो आहोत. हा अनुभव मी आत्ता घेतलाय मेन्सला, म्हणून सांगतेय, ठीक आहे, आणि खूप प्रामाणिकपणे सांगते की अशा चुका होतात ज्या एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर लक्षात येतात की हे मला आत्ता करायचं नव्हतं, हे मला टेस्ट सोडवताना हे प्रयोग करायचे होते, पण ते मी तेव्हा केलेले नाहीयेत, हे मी एक्झाम हॉलमध्ये येऊन केलेले आहेत. हे नंतर रिअलाइज होतं, ज्याचा काहीही फायदा होत नाही, म्हणून सांगते, ठीक आहे. तर या गोष्टीची काळजी घ्या. त्याच्यानंतर याच शांत डोक्याने प्रश्न वाचायचा आहे, आणि फक्त वाचायचा नाहीये, तो तितक्याच शांत डोक्याने सोडवायचा आहे. कारण बऱ्याचदा प्रश्न वाचला, त्याच्यानंतर त्याचं उत्तरही मला करेक्ट कळलं, पण मी आन्सर शीट कडे गेले आणि आन्सर शीट वरती वेगळंच उत्तर नोंदवून आले. असं खूप जणांच्या बाबतीत होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि एक म्हणजे काय म्हणू मी, एक गोल्डन टिप देते तुम्हाला. जर रिझल्ट मध्ये यायचं असेल, ज्या पण म्हणजे 1 ते 100 मध्ये सगळे प्रश्न वाचताना जिथे पण तुम्हाला एखादा प्रश्न वाचल्यानंतर असा वाटेल की हा अतिशय अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे, या अवघड प्रश्नाला ज्याला शांत डोक्याने टॅकल करता आलं, भले तो मी सॉल्व्ह करेन किंवा म्हणजे अटेम्प्ट करेन किंवा मी तो स्किप करेन, इन बोथ कंडिशन्स जर मला माझं डोकं शांत ठेवता आलं तर माझा रिझल्ट येणार आहे. अदरवाईज हा एक अवघड प्रश्न जो येईल, हा एक अवघड प्रश्न बाकीच्या 99 प्रश्नांवरती माझा इम्पॅक्ट टाकणार आहे, आणि तो इम्पॅक्ट वाईटच असणार आहे. ज्याला अवघड प्रश्न पाहिल्यानंतर भीती वाटते, त्याचा रिझल्ट गेला. घाबरायचं नाही. मी आधीच सांगितले की पहिले 10-12 प्रश्न जरी तुम्हाला अवघड वाटले, बाकीचे 88-90 प्रश्न आहेत जे तुम्हाला रिझल्ट मध्ये येण्यासाठी, कट ऑफ पार करण्यासाठी, मेरिट मध्ये येण्यासाठी इनफ आहे, तर मोर दॅन इनफ आहे. कारण 60, 62, 65चा जरी कट ऑफ पकडून चाललात तुम्ही, तरी सुद्धा तेवढे प्रश्न तुमचे 90 प्रश्नांमधून 85 प्रश्नांमधून कव्हर होऊ शकतात. फक्त जो प्रश्न अवघड दिसेल, जो प्रश्न डिस्टर्ब करेल, जो प्रश्न भीती दाखवेल, त्याच्यापासून सावध राहा. की इथे मला माझं डोकं हलू द्यायचं नाहीये, मला माझा टेम्परामेंट हलू द्यायचं नाहीये, मला एक्झाम एन्झायटी नाही जाणवली पाहिजे. आणि जर असं होत असेल, एक 4-5 सेकंड्सचा पॉज घ्या, एक दीर्घ श्वास घ्या, एक्झेल करा, आणि त्याच्यानंतर परत रिलॅक्स माइंडने पेपर सोडवा. काही होत नाही. ही मेथड फॉलो करा. लास्ट टाइम मी ब्रीदिंग टेक्निक सांगितली होती, बॉक्स ब्रीदिंगची टेक्निक सांगितलेली, आणि कितीतरी स्टुडंट्सनी मला, म्हणजे ग्रुप सीच्या वेळेला मी बोलले होते, कारण ग्रुप बीचा पेपर झाला 4 जानेवारीला, आणि 4 जानेवारी नंतर मुलांची हालत अशी होती की मॅम कळलंच नाही, म्हणजे पेपर सोपा आहे, अवघड आहे, त्या तर गोष्टी नंतरच्या, पण खूप कन्फ्युजन झालं, आणि जेवढी तयारी होती तेवढे मार्क्स नाही आले, खूप भीती वाटली, बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि म्हणून मग 11 जानेवारीच्या पेपरच्या वेळेला मी एक स्पेशल सेशन घेऊन बॉक्स ब्रीदिंग सांगितलेलं होतं, आणि त्या बॉक्स ब्रीदिंगचा मुलांना इतका फायदा झाला. ग्रुप सीला खूप मुलं आहेत ज्यांचा रिझल्ट आलाय, क्वालिफाय झाले, आणि आता मेन्सची तयारी करतात. सो जर मेन्सची तयारी करायची असेल, ऑब्विसली जर पूर्व परीक्षा पास झाला किंवा ही परीक्षा देताय, तर याच उद्देशाने देताय की मी मुख्य परीक्षा देईन, पास होईन, आणि मला जी पोस्ट हवी ती मी घेईन, तर या परीक्षेला, या 1 तासाला लाईटली घेऊ नका. पण त्याचं इतकंही जास्त बर्डन घेऊ नका की त्या 1 तासामध्ये जो फोकस माझा प्रश्न सोडवण्यावरती असायला पाहिजे, तो फोकस माझा सगळा कशावरती आहे, तर माझे हार्टबीट वाढलेत, माझ्या हातांना घाम यायला लागलाय, माझे पाय थरथर कापायला लागलेत, याच्यावरती तुमचं लक्ष जाऊ नये. याच्यासाठी ब्रीदिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा ब्रेन तसाच डिझाईन केलेला आहे, तो तसाच वर्क करतोय. तुम्ही जर त्याला फ्लाईट अँड फाईट मोडवरती टाकाल तर ऑब्विसली तुमचं मेंदू कामच नाही करणार आहे. तर या गोष्टींची थोडी काळजी घ्या. 90 प्रश्न जरी हातात असतील तरी रिझल्ट हातात आहे इतकं डोक्यात ठेवा. अगदी 85 प्रश्न जरी हातात असतील तरी, ठीक आहे. आणि स्वतःला एक गोष्ट सांगा, बाकी दुनिया काय म्हणते, तुमचे रिलेटिव्ह काय म्हणतात, नातेवाईक, पाहुणे रावळे, खड्ड्यात गेले सगळे. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप रिस्क घेतलेले आहेत,
खूप फेल्युअरचा सामना केलाय, स्वतःवरती 1000 वेळा डाऊट घेतलेला असेल, क्रिटिसिझमला सामोरे गेलेले आहात, डिसिप्लिन फॉलो केलेले आहे, सॅक्रिफायसेस तर विचारायलाच नको, रिजेक्शन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली फेस केले असतील खूप सगळ्या कंडिशन्समध्ये, लेट नाईट्स कितीतरी रात्री जागून काढलेले आहेत या एक्झामसाठी, म्हणून परसिस्टन्स आहे, हार्डवर्क आहे. म्हणजे आता याच्या नंतरची स्टेप एकच उरली आहे, दॅट इज सक्सेस. आणि इथंपर्यंत तुम्ही जर पोहोचत असाल, फक्त एवढा टप्पा राहिलाय, फक्त माण्याच्या वरती डोकं काढायचंय इतकं स्वतःला सांगा, त्याच्यानंतर सक्सेस आहे. पण तिथे जर पॅनिक झालात ना, इथून इथंपर्यंत आलाय आणि इथे आता वाटते की नाही नाही खूपच नाकातोंडात पाणी गेलं, इथे जर पॅनिक झालात, सरफेसला हात टच कराल आणि परत पाण्यात डुबकी माराल, हे नका करू. कारण ही एक्झाम हातातून जाणं याचा अर्थ हे सगळं परत एकदा फेस करणं, परत एकदा या सगळ्यातून बाहेर पडणं, परत एकदा या सगळ्याचा सामना करणं. इथंपर्यंत आला ना, थोडस फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, थोडं स्वतःला पुश करा आणि डोकं पाण्याच्या बाहेर काढा. एवढं मोठं शिखर दिसेल आणि ते सहज तुम्ही सर कराल. ठीक आहे, तुम्हाला या परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा. अभ्यास केलाय, छान तयारी केली आहे, फक्त आत्मविश्वासाची गरज आहे, तो तुमच्याकडे भरपूर आहे. आणि त्या एका तासामध्ये फक्त शांत डोक्याने, माझ्या लाईफ मधली प्रायोरिटी एकच आहे, जो प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येईल तोच प्रश्न मला शांतपणे वाचायचा आहे आणि तोच प्रश्न मला सोडवायचा आहे, इतकीच प्रायोरिटी ठेवा लाईफमध्ये. कोणाशी भांडण झालं, कशाचं टेन्शन आलं, कोण काय म्हटलं, या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. आत्ता फक्त ते 60 मिनिट्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, इतकं स्वतःला सांगा आणि छान एक्झाम द्या. ठीक आहे, तुम्हाला यश नक्की मिळेल. प्रयत्न केलेत, प्रचंड मेहनत घेतलीये, प्रामाणिक मेहनत घेतलीये, फळ तितकंच चांगलं असेल. पण अगेन सांगते, फळाचा विचार करत जर तुम्ही परीक्षा द्याल, काही होणार नाही. एक्झाम देताना फक्त मला हा पेपर सोडवायचा आहे, माझा 100% द्यायचं, माझा 1000% द्यायचं, एवढं स्वतःला सांगा आणि एक्झाम द्या, 100% सिलेक्ट व्हा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परीक्षेसाठी. एक्झाम झाल्यानंतर आपण डेफिनेटली भेटूया आणि त्यावेळेला खूप सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूयात आणि पुढच्या प्लॅन बद्दल सुद्धा बोलूयात. या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.